अहिल्यानगर जिल्ह्यातील सीएनजी वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी. आता सीएनजी सिलेंडर हायड्रो टेस्टिंगसाठी नाशिक, पुणे किंवा इतर शहरांमध्ये जाण्याची गरज नाही. संगमनेरमध्ये सुरू झाली आहे श्री नक्षत्र सीएनजी हायड्रो टेस्टिंग लॅब. अत्याधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षित तज्ञ, जलद सेवा आणि सरकारी मान्यता प्राप्त हायड्रो टेस्टिंग. तुमच्या सीएनजी सिलेंडरची संपूर्ण तपासणी, हायड्रो टेस्ट, वॉल्व्ह तपासणी, साफसफाई आणि आवश्यक प्रमाणपत्र हे सर्व आता एकाच ठिकाणी. श्री नक्षत्र सीएनजी हायड्रो टेस्टिंग लॅब, संगमनेर. तुमच्या सुरक्षिततेसाठी आमची जबाबदारी. राहुरी तालुक्यातील नावाजलेल्या आणि विविध पुरस्कारांनी गौरवलेल्या देसवंडी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आज 15 ऑगस्टला राहुरी शहरातील लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णसेवेची पाहणी केली. यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर धनंजय पानसंबळ, डॉक्टर प्राजक्त हिवाळे, डॉक्टर भरत पैठणे, डॉक्टर वृषाली शेळके यांचा ग्रामपंचायतीच्या वतीनं सन्मान केला गेला. सामाजिक कार्यकर्ते नितीन कल्हापुरे, देसवंडीचे उपसरपंच विठ्ठल बाळासाहेब कल्हापुरे, ग्रामपंचायत सदस्य संदीप शिरसाट, माजी उपसरपंच डॉक्टर शरद शिरसाट यांनी हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी त्यांनी हॉस्पिटलमधील यंत्रसामुग्री, विविध आरोग्य सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि गरजू रुग्णांना मिळणाऱ्या मोफत उपचार आणि औषधोपचारांबाबत माहिती घेतली. पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमधील विविध वॉर्डांची पाहणी केली. स्वच्छता, उपलब्ध मनुष्यबळ, तज्ज्ञ डॉक्टर तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलंय. गरजू आणि गरीब रुग्णांना आधार देत विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देणाऱ्या डॉक्टर धनंजय पानसंबळ यांना यावेळी रुग्णांसाठी देवदूत अशी उपमा दिली गेली. राहुरी तालुका वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुलनेनं मागं असलेला आहे. पूर्वी अनेक रुग्णांना उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागायचं. मात्र लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून आता रुग्णांना मोठा आधार मिळतोय. आधार कार्ड आणि कुपनच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याचं काम इथं होत आहे. त्यामुळं डॉक्टर धनंजय पानसंबळ यांच्या रूपानं रुग्णांसाठी खऱ्या अर्थानं देवदूतच लाभलाय, अशी भावना सामाजिक कार्यकर्ते नितीन कल्हापुरे यांनी व्यक्त केली. आज पानसंबळ डॉक्टरच्या माध्यमातून इथं खऱ्या अर्थाने देवदूत उतरले. लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून सगळ्या प्रकारच्या सुविधा इथं उपलब्ध आहेत. रुग्णाला फक्त आधार कार्ड आणि आधार कार्ड आणि कुपनच्या बेसवर, ह्या 2 डॉक्युमेंटच्या बेसवर त्यांना सगळ्या योजनेचा लाभ भेटतोय. म्हणजे किती का पण पीडित रुग्ण असो किंवा गरीब असो, उच्च असो, मिडल क्लास असो, इथं आज ही सेवा जी चालू झालेली आहे, या सेवेच्या माध्यमातून आज तालुक्याला एक नवीन गतवैभव वैद्यकीय क्षेत्रामध्ये मिळाला आहे. आणि भविष्यामध्ये ह्या वास्तूचे मोठे रूपांतर व्हावं आणि राहुरी शहरावासाठी, तालुक्यासाठी, प्रत्येकासाठी याचं उपयोग व्हावा, हीच आम्ही आशा व्यक्त करतो आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आम्ही ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये आगमन केले त्यावेळेस हॉस्पिटल आम्हाला असं जाणवलंच नाही की शहरातलं हॉस्पिटल आहे. आम्हाला जिल्ह्यातील हॉस्पिटलचा भाग झाला, कारण की प्रत्येक ICU वॉर्डमध्ये गेलो, आम्ही जनरल वॉर्डमध्ये गेलो, प्रत्येक पेशंटशी आम्ही संपर्क साधला. तर पेशंटच्या जे मनावर जे चेहऱ्यावर जे समाधान जाणवलं आम्हाला, ते पाहून खरोखरच म्हणजे इथं सेवा कशा प्रकारची असत ते एकंदरीत आम्ही पण अनुभवलं या गोष्टी. ज्यावेळेस आम्ही रुग्णांशी बोललो, रुग्णांशी चर्चा केली का नेमकं तुमचे आर्थिक स्वरूप काय होते, काय तुम्ही कसं, त्यावेळेस ते फक्त एकच बोलले, आम्ही फक्त आमच्या खिशामध्ये फक्त 2 कागद घेऊन आलतो, एक आधार कार्ड आणि कुपनची झेरॉक्स. आम्हाला 1 रुपयाही खर्च आला नाही. त्यामुळं असं इथं असं जाणवलंच नाही का पैशाअभावी कोणची रुग्णसेवा इथं खंडित केली जाते. ग्रामीण भागातील प्रत्येकाच्या खिशामध्ये उपचारासाठी पुरेसे पैसे असतीलच असं नाही. अशा परिस्थितीमध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ घेत मोफत उपचार आणि औषधोपचार उपलब्ध करून देण्याचं काम कौतुकास्पद आहे. हॉस्पिटलमधील रुग्णांशी संवाद साधला असता त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान या सेवेची गुणवत्ता सांगून जातं. त्यामुळं डॉक्टर धनंजय पानसंबळ आणि त्यांच्या टीमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत, असं ग्रामपंचायत सदस्य संदीप शिरसाट यांनी म्हटलंय. आमचे देसवंडी ग्रामपंचायतमधील काही सदस्य आणि पंच कमिटी बऱ्याच दिवसापासून असताना आमचा जो प्लॅन होता की आपल्या राहुरी शहरातील असणारं लाईफ इन हॉस्पिटल, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, या ठिकाणी आम्हाला भेट द्यायची होती. तर भेट देण्यासाठी येण्याचं कारण एकच की खूप ऐकलं होतं हॉस्पिटलबद्दल, हॉस्पिटलमध्ये भेटत असलेले मोफत उपचार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागामध्ये तळागाळात असलेल्या लोकांमध्ये मोफत उपचाराबाबत माहिती मिळणं हे फार
अवघड आहे. आजकाल ती माहिती भेटत नाही आणि सर्व्हिस पण भेटत नाही चांगल्या ठिकाणी. तर आज आम्ही तेच ठरवून लाईफ इन हॉस्पिटल या ठिकाणी भेट दिली आणि अक्षरशः एक एक वेगळ्याच प्रकारचं समाधान वाटतंय की आपल्या राहुरीसारख्या ग्रामीण भागामध्ये मोफत उपचार आणि एक नाही अशा नानाविध आजारांवर आपल्याला उपचार सेवा भेटते. त्याबद्दल आम्ही थक्क झालो. यानंतर आम्ही पेशंटशीही चर्चा केली. म्हणजे आम्ही नाकी येऊन फक्त फॅसिलिटीज बघितल्या. आम्ही जेवढे काही रुग्ण आहेत त्या रुग्णांना भेटलो. प्रत्यक्षात ते कधी ॲडमिट झाले, किती दिवसात त्यांना फरक पडला, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच सगळं काही सांगून जात होतं. मला वाटतं ग्रामीण भागात एवढी चांगली फॅसिलिटी भेटणं हे फार अवघड आहे आणि आपले जे डॉक्टर धनंजय पानसंबळ सर आहेत त्यांच्या रूपानं मला वाटतं राहुरी शहरामध्ये देवदूतच म्हणावं लागेल. कारण प्रत्येकाच्या खिशात पैसे नसतात आणि ज्या केंद्रानं लागू केलेल्या योजना आहेत, राज्यानं लागू केलेल्या योजना आहेत, त्या सगळ्या ठिकाणी लागू होत नाही. सगळे हॉस्पिटल इम्प्लिमेंट करत नाही. ते इथं होत आहे. तर त्याबद्दल मी खरं तर लाईफ इन टीमचं आणि सरांचं मनापासून आभार मानेल आणि आम्ही नक्कीच आमच्या या ग्रामपंचायत मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत या योजना आणि या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. गरजू आणि गरीब रुग्णांना विविध आजारांवर उपचार, औषधं आणि आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असून आवश्यकतेनुसार रुग्णांनी लाईफ इन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सेवांचा लाभ घ्यावा, असं आवाहन संचालक डॉक्टर धनंजय पानसंबळ यांनी केलंय. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.